Hello, this is Adelina and you're watching in Goa News. At a gathering in Deulwada, Mandre, Professor Subhash Velinkar urged for Marathi to be made the official language of Goa. He called for uniting youth and women to build political power for the cause, criticizing past leaders for sidelining Marathi. The event was attended by several prominent Marathi supporters. आज ते करण्याची वेळ आलेली आहे आणि त्यामुळे ती वोट बँक जी आहे ती बांधण्याचं काम हे प्रखंड मेळाव्यापासून सुरू झाले. आपण कोणाच्या विरोधात नाही, मराठीला सपोर्ट करणारा, मराठीला पाठिंबा देणारा कुणीही असला, निवडून येणारा आणि हे करणारा, तर त्याला मत देण्यात आपली काही हे नाही, आपली रिझर्वेशन नाही. परंतु हे कळलं पाहिजे की मी जर याच्या विरुद्ध जर गेलो तर ही मतं मला पडणार नाही. गोव्यातल्या 40ही मतदारसंघात जे मतदारसंघ अल्पसंख्याक मतदारसंघ म्हणून ओळखले गेले तिथे देखील निवडून येण्यासाठी अल्पसंख्याकांना हिंदू मतं लागतात. त्या हिंदू मतात 80% मराठी प्रेमी असतात. दुर्दैवाने ही ताकद, ही शक्ती, ही जाणीव आपल्याला गोवावर नाही, ही जाणीव आपण पुढच्या 2 वर्षात निर्माण करणार आहोत आणि त्याच्यासाठी प्रखंड रचना आहे. या प्रखंड रचनेवर आपण संतुष्ट नाही आहोत. याच्याही पुढे जाऊन ग्रामस्तरावर रचना झाली पाहिजे. म्हणून आज या पहिल्या आरंभाच्या बैठकीत ग्रामप्रमुख ठरवण्यात आले. या ग्रामप्रमुखांनी अशाच प्रकारे एक बैठक आपल्या गावापुरती मर्यादित घेऊन तिथे नवीन समिती निवडली पाहिजे, नवी माणसं आपल्याला जोडली पाहिजे. आणि एक गोष्ट आपल्याला करावी लागणार यापुढे, ती म्हणजे तरुण पिढी जी आहे, युवा पिढी जी आहे, ज्या पिढीला या संदर्भात कसली दुर्दैवाने जाणीव नाही. मराठी शिकवलं जातं, परंतु मराठीसाठी ती टिकवण्यासाठी, त्याच्या पोषणासाठी आपण उभे राहिलो पाहिजे. ही जाणीव आज दुर्दैवाने या सगळ्या लोकसंख्येमध्ये नाही, ती आणली पाहिजे. म्हणून जनजागरण अभियान जे सुरू करण्यात आलं त्याचं कारण हे आहे, मातृशक्ती आहे, स्त्री शक्ती आहे, नारी शक्ती आहे, ही मोठ्या प्रमाणात या लढ्यात उतरली पाहिजे. या 2 शक्ती जर आपण एकत्र आणल्या, आपण आहोतच सगळे. आपले बुजुर्ग ज्यांनी तपश्चर्या केलेली आहे 40 वर्ष, हा विषय सोडलेला नाही कुठल्याच क्षणी. ही मंडळी आपल्या सोबत आहे, ती मार्गदर्शक म्हणून राहिली. पण हा लढा पुढे नेण्याचं काम जे आहे हे तरुण पिढीने केलं पाहिजे, तरुण मुलीने केलं पाहिजे, नारी शक्तीने केलं पाहिजे अशी अपेक्षा आहे आणि ती करावी लागेल आपल्याला. कारण मराठी केवळ भाषा नाही, मराठी आमचा स्वाभिमान आहे, मराठी गोव्याची ओळख आहे. भारतीय संस्कृतीचा परिचय हा मराठीतून दिला गेलेला आहे. ते कोणाकडे हा आणि कुठून आलेला नाही. शिवछत्रपतींचा इतिहास जो आहे प्रेरणादायक, तो मराठीने आमच्यापर्यंत आणून सोडलेला आहे. ते अन्य कोणत्याही भाषेने नाही. तो स्वाभिमान, ती गुणवत्ता, तो परिचय हे सगळं टिकवण्यासाठी आणि ते पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी म्हणून मराठी केवळ भाषा नव्हे, मराठी हा राष्ट्रीय स्वाभिमान आहे. मराठी ही राष्ट्रीयता आहे. त्या राष्ट्रीयतेचं एक अविभाज्य अंग आहे. हे आपण ध्यानी घेतलं पाहिजे. ती केवळ भाषा नव्हे. त्यामुळे गोमंतकाचं भवितव्य आपल्याला राष्ट्रीयत्वाकडे जर ढकलायचं नसेल, गोव्याला जर एंटी नॅशनल बनवायचं नसेल, नागालँड, मिझोराम, मणिपूर, त्रिपुरा वगैरे या भागात बंड झाली, अतिरेकी कारवाया झाल्या, सगळीकडे जबरदस्तीची पाठवापाठवी त्या ठिकाणी झाली. इंग्रजी भाषा ही लागण्यात आली, थोपवण्यात आली. मूळ लिप्या आणि मूळ भाषा निर्दयपणे मारण्यात आल्या. त्याचा इतिहास आपण बघितला पाहिजे. आपल्याला इतिहास माहित नाही, मलाही माहित नव्हता. गोरा डोळीकर सरांची व्यवस्थित भेट घेतल्यानंतर या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत लक्षात आलं. होत असतं काहीतरी, वर्तमानपत्रात येत
काहीतरी, पण प्रत्यक्षात ते काय आहे याची जाणीवपूर्वक माहिती जर घेतली नाही तर आपल्याला हे शक्य होत नाही. म्हणून मराठी हा नुसता एक भाषेचा विषय नाही, मराठी हा गोव्याच्या राष्ट्रीयतेचा विषय आहे. हे मला खरंच सांगावं. इट्स अवर नॅशनल आयडेंटिटी. गोव्याची नॅशनल आयडेंटिटी जी आहे आणि गोव्याची संस्कृती म्हणून बाहेर मांडण्याचा जो प्रकार चाललेला आहे तो फ्युजन कल्चर. फ्युजन म्हणजे पोर्तुगीजांनी बलात्कार करून जी संस्कृती बलात्कारित तयार झाली ती गोव्याची अस्मिता आहे असं मानलं जातं. ही पूर्वीपासून नव्हे. पोर्तुगीजांनी आपल्या काही बांधवांना पाठवलं, धर्मांतरित केलं आणि त्याच्यानंतर पोर्तुगीजांच्या संकरामुळे जी काही उत्पन्न झाली एक नवा संस्कृती, एक सुंदर ग्लोबल विशेषण त्याला जोडतात ही सगळी मंडळी. ती जी आहे ती अस्मिता जी आहे ही भारतीय अस्मिता नव्हे, मराठीशी निगडीत असलेली अस्मिता जी आहे ही भारतीय अस्मिता, गोव्याची अस्मिता आहे. हे मी इथून सांगू इच्छितो. आपण याच्यासाठी झटलं पाहिजे. हे नितांत आवश्यक आणि नितांत प्राधान्याचं काम आहे असं मला वाटतं. आपण वेळ दिला पाहिजे याच्यासाठी. आपण चार संपर्क करूया. जी जुनी मंडळी याच्याशी संबंधित आहेत त्या सगळ्यांना शोधून काढायचं. कदाचित त्याने येणं शक्य नसेल तर काहीतरी व्यवस्था करून त्यांना त्या ठिकाणी आपण आणलं पाहिजे. जे प्रखंड मेळावे संपूर्ण गोवावर येतील त्यावेळी या सगळ्या जुन्या मंडळींचा मार्गदर्शक आशीर्वाद आपल्याला हवा आहे आणि त्या आशीर्वादाखाली आपण सगळ्या तरुण मंडळींना या आंदोलनात आणणार आहोत. हा परम आपण इथे करूया असं मला वाटतं. मी सांगितलेलं म्हणजे ही दमाची लढाई आहे असं नाही म्हणतो. कारण आता मेळावा झाला आणि तो यशस्वी झाला. मी प्राचार्य मांजरेकरांना विचारलं होतं की साधारण तुला काय अंदाज आहे किती उपस्थिती राहील. ते म्हणाले 100 उपस्थिती निश्चित राहील असं त्यांनी सांगितलं. इथे 200 उपस्थिती ही उलटून गेलेली आहे आणि त्यामुळे मांजरे प्रखंडाचं मी अभिनंदन करतो. कारण येणाऱ्या सगळ्या प्रखंडांसाठी एक अत्यंत चांगला आदर्श उपस्थितीचा काही घालून दिलेला आहे. लोकशाही आकडे महत्वाचे असतात, डोकी महत्वाची असते, अक्कल महत्वाची असतो असं नाही. किती संख्या आली, किती मंडळी आली. बऱ्याचदा एक आरोप आपल्यावर होतो की मराठीचं आंदोलन हे आता ही सगळी जुनाट जाणती म्हणजे माझ्यासाठी केस पिकलेली मंडळी करणार अशा पद्धतीचा एक प्रचार केला जातो. आम्ही दाखवून देऊ. 2-3 महिन्याच्या आत आपण दाखवून देऊ की तरुणांची आणि मातृशक्तीची प्रचंड पाऊस या आंदोलनाच्या मागे उभी आहे. हे केलं पाहिजे. हे पुढच्या पिढीला दिलं पाहिजे. पिढ्यानपिढ्या आलं पाहिजे आणि पुढच्या पिढीला मराठी मातृभाषा, मराठी राजभाषा याचा लाभ होईल अशा पद्धतीचं कार्य आपल्याला या पिढीला कंटेम्पोररीज जे आहेत आपण त्या सगळ्यांना करायचं आहे.